तर व्हिडिओमध्ये हाय कर. हाय. तुला काय खायचे? भजी. बरं ते भजी फिजी जाऊ दे. तू माझा लाड कर, खूप सारा लाड कर. नोकरी वाली पोकी. हाय कर. हाय. आता आपण बनवूया. भजी. आपल्याला बनवायचे खीर. यम्मी यम्मी यम्मी. काय आहे? हे फक्त पास्ता आहे. पास्ता. पास्ता नाही, खजूर. खजूर आहे. हा, मग लुक ॲट दिस. लुक ॲट दिस. Look at- खजूर. Look at this. It's खजूर. ओके. नहीं मम्मी को सॉरी बोला. नौटंकी. मुझे नाटकी बना दिया. सॉरी. 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 हॅलो नमस्कार मंडळी. तर मी कोमल आणि माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून मी स्वागत करते. आणि आज मी बनवत आहे खीर. खीर म्हणण्यापेक्षा आपण शिरखुर्मा म्हणूया. आम्हाला ते खूप म्हणजे खूप प्रचंड आवडते, मला, सीडला आणि माझ्या भाऊला पण. आणि म्हणजे मला हे का आवडते कारण माझे मुस्लिमचे म्हणजे फ्रेंड होत्या आणि मी त्यांच्याकडं म्हणजे काय ईद वगैरे असेल ना त्यांचा सण, तर ते मला घेऊन जायचे आणि तेव्हापासून मला ते खूपच आवडते. आणि मी जेव्हा पण माझा मूड होते ना तेव्हा बनवत असते. आणि म्हणजे माझ्या नवऱ्याला पण खूप आवडते आणि त्यांची पण इच्छा झाली की ते म्हणतात की कोमला तर आज हे बनव ना आणि बनवूया आपण मस्तपैकी खाऊया. तर मग मी इकडं काजू, बदाम, खारीक, चारोळ्याच्या बिया आणि मनुके आणि आपल्या हे पांढऱ्या बिया कशाच्या असतात माझ्या पण काही लक्षात नाही, हे सगळं ना मी थोडंसं तुपामध्ये म्हणजे असं थोडंसं लालसर भाजून घेतलं. आणि मग नंतर तुपामध्ये थोड्या शेवया पण भाजून घेतल्या. मला ऐन टाईमवर ना हलवायला म्हणजे पळी भेटतच नव्हती, म्हणून मग मला थोडंसं चिडचिड होत होतं. आणि त्यातल्या त्यात बच्चू आणि ध्रुवी पण मधीच करत असतात, म्हणून माझं ना म्हणजे थोडंसं इरिटेड होते मला खूप. मग मी ते सगळं काढून घेतलं आणि इलायची 3 इलायची टाकल्या होत्या मी, 3 ते 4. आणि इलायचीमुळं थोडंसं टेस्ट पण थोडंसं छान येते, म्हणजे एकदम असं स्वीटवालं. मला तर ते खूप आवडते. आणि मग मी वाटीनं मोजून टाकले होते 2 वाट्या साखर. आणि खूप म्हणजे खूप मस्त म्हणजे असं टेस्टी बनली होती खरंच. आणि हे मी आत्ता नाही बनवले, ह्याला बनवून मला खूप दिवस झाले. मी व्हिडिओ पोस्ट करायचे म्हणून बनवून तर ठेवते, पण मला ना एडिट करायला टाईम भेटत नाही. आणि मी त्या टायमिंगमध्ये ना जॉबला जात होती आणि म्हणून तेव्हा मला जमलं पण नाही. आणि आता हे बनवून पण भरपूर दिवस झाले, ॲटलिस्ट 1 महिना तरी कंप्लीट झाला या व्हिडिओला शूट करून. आणि मी आत्ता पोस्ट करत आहे डिसेंबरमध्ये. तर हे सगळं म्हणजे पहिले मी फोडणीमध्ये ते सगळं दुधाला गरम करून घेतलं. आणि दूध गरम करून घेऊन हे जे काही तुपामध्ये मी भाजून घेतलं होतं ते दुधामध्ये टाकलं. आणि दुधामध्ये टाकून परत मग मी वरून शेवया टाकल्या आणि ह्याला थोडा वेळ म्हणजे झापून ठेवलं उकळी येण्यासाठी. मी जवळच थांबले होते, नाहीतर हे उतू पण जाऊ शकते, म्हणजे खाली पण जाऊ शकते, म्हणून जवळच थांबा, लक्ष द्या जर बनवत असाल तर. आणि हे तसं पण बनवायला खूप इझी आहे, याला बनवायला जास्त टाईम पण लागत नाही. फक्त ना म्हणजे काही पण बनवायला आवड पाहिजे. आणि मी बाहेरचं काही खात पण नाही आणि घरच्यांना पण कोणाला खाऊ देत नाही. आणि म्हणून मी नेहमी रेडी असते काही पण बनवण्यासाठी. आणि माझं असं असते की म्हणजे छान खूप टेस्टी असं काहीतरी बनवावं आणि खावं पण. आणि मग फायनली आपलं उकळलं होतं बघून, म्हणजे असं असं मस्त फिलिंग्स येत होते. आणि फायनली 4 वाट्या. आणि ध्रुवीला पण हे आवडत आहे माहीत आहे का आजकाल. आणि म्हणून ध्रुवी पण ना त्याच्यातले काजू, बदाम आणि आपले खारीक साईडला काढते आणि फक्त शेवया आणि दूध तेवढं पिते. तिला असं वाटते की शेवया म्हणजे मॅगी आहे आणि मी मॅगी आणत नाही. तर माझा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करायला विसरू नका, कारण मला समजतच नाही की माझा व्हिडिओ कोण बघत आहे आणि काय, म्हणून कुठून बघत आहे ते पण सांगा. आणि कमेंट आठवणीनं करून जात जावा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.